तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोंदिया येथे कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे आणि या भेटीनंतर कार्यकर्त्यांना नेमकी काय कानमंत्र दिलात, नेमक्या कार्यकर्त्यांचे काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊयात। काका काय सांगाल, त्यानंतर राजसाहेब गोंदियात आले, काय भावना आहेत कार्यकर्त्यांच्या? भावना तर खूप काही आहेत। आम्ही ते आमच्याकरिता विठ्ठलच आहेत, महाराष्ट्राकरिता प्रत्येक शिवसेने मनसे कार्यकर्ता ते आमचे विठ्ठल आहेत त्याबाबत। आणि आम्हाला जे साहेबांचं आगमन होत होतं गोंदियाला, म्हणजे आमच्यामध्ये समजा एक उत्साह, एक सणासारखा दिवस होता आजचा। आणि साहेब आले, त्यांचे दर्शन झाले आम्हाला। आणि हे निवडणुकीची वेळ आहे विधानसभेच्या बाबत, त्यांनी ते आढावा बैठक वगैरे त्यांचे जे लोक आले मुंबईहून त्यांनी घेतला, आम्ही त्यांना आढावाही दिलेला आहे। आणि त्यावर जे चर्चा त्यांनी आता आम्हाला सांगितलं आहे, काही कानमंत्र वगैरे, त्याप्रमाणे पक्षाची बांधणी जशी व्हायला पाहिजे त्याप्रमाणे आहे आमची बांधणी। असं नाही आहे, कारण की आम्ही मुंबईपासून 1200 किलोमीटरवर आहोत आणि आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की बाबा साहेबांनी आम्हाला प्रत्येक वेळा मिळायला पाहिजे, पण ते संभव होत नाही। पण त्यांनी आज येऊन आम्हाला जे उत्साह दिलं त्यांनी, तर त्यावेळ आता ते काय आम्हाला मार्गदर्शन करतील ते आम्हाला आज कळेल। त्यानंतर मग आम्ही पक्षाची जशी बांधणीच आहे आम्ही आणखी वेगात येऊ। आणि आम्हाला चारही जागेवर लढायला सज्ज आहे। मग तसं तर साहेब म्हणणार तर आम्ही लढणारच, त्याबाबत वाद नाही। आणि प्रत्येक पक्षाचं असं काही प्रत्येक जागी बांधणी नाही आहे त्यांची, पण एक कुठं कसं आहे, एक विषय येतो आणि लोकांचं असं हे राहते की बाबा यालाच आपण मतदान करायचं, तर मग लोकांचा याच्यावर कल राहतो, त्यावर डिपेंड नाही आहे। पण आमचं असं आहे की साहेबांचा आदेश सर्वात मोठा आदेश आहे। निश्चितपणे साहेबांनी जो आदेश दिला तो नक्कीच आम्ही पालन करू अशी भावना कार्यकर्त्यांची। आपल्यासोबत पुन्हा काही कार्यकर्ते दादा तर गोंदियामध्ये आले, काय भावना आहेत आणि काय संदेश दिला? प्रत्येक गोंदिया जिल्ह्यातील मनसैनिकांचं स्वप्न होतं की राजसाहेबांचं दर्शन घ्यावं। आणि आज तब्बल 17 वर्षानंतर आमचे हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे गोंदिया या ठिकाणी आले, त्याबद्दल प्रत्येक मनसैनिकामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। निश्चितपणे गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला आणि या दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधला, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या अतिशय संवेदनशील असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या मजबूतीसाठी काम करू अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे। देवेंद्र धांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।